आज आपल्या पूर गावामध्ये श्री गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि हा सोहळा या ठिकाणी खूप उत्सवामध्ये आनंदामध्ये संपन्न होत असताना कालपासून या सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी केले गेलेलं आहे। काल श्री गणेशाच्या मूर्तीची मिरवणूक असेल आणि आज दुपारी कलशारोहण सोहळा पार पडला आणि आत्ताच कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। सर्वप्रथम सर्व शिवस्थितीतील सर्व तरुणांचं, ज्येष्ठांचं, माता माऊलींचं आणि पूर्ण पूर गावातील संपूर्ण ग्रामस्थांचं मनापासून कौतुक करते। इतकं सुंदर आणि देखणं मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे। श्री गणेशाची विलोभनीय मूर्ती या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना त्या मूर्तीची झालेली आहे। जेव्हा प्रचारासाठी गेल्या 3 महिन्यांपूर्वी 3 ते 4 महिन्यांपूर्वी मी इथं आले होते, पूर गावामध्ये सुरुवात करत असताना सर्वप्रथम मी इथं आलते। पहिलं तर रुपालीताईच माझ्या सोबत होत्या आणि म्हटलं इथून आपण सुरुवात करू, शिवपासून पुराच्या। पहिल्यांदा इथं गाडी आणली तेव्हा या मंदिराचं काम सुरू होतं। पूर गावात पहिलं पाऊल टाकलं मी। माझं लग्नाला काही जास्त 5च वर्ष झाली, त्यामुळे या गावामध्ये मी पहिली आले नव्हते। ज्या निमित्ताने आले, प्रचाराच्या निमित्ताने पाऊल माझं या मंदिराच्या प्रांगणामध्ये पडलं, तेव्हा या मंदिराचं बांधकाम सुरू होतं। या रस्त्याचंही कामाची मागणी या ठिकाणी अनेक नागरिक होते, त्यांनीही केली। त्यांनाही म्हटलं रस्त्याचंही काम करेल आणि आपण या शेडचंही काम करून देऊ, हा शब्द त्यांना दिलेला होता आणि त्यांची इच्छा होती की निवडणुकीच्या आधी तुम्ही शेड दिलं तर बरं होईल। त्यांच्या शब्दाला जागणं हे आमचं कर्तव्य होतं आणि म्हणूनच निवडणुकीच्या अगोदर मतदान कुणाचं किती पडो किंवा किती न पडो, श्री गणेशावर माझी लहानपणापासून भक्ती आणि त्याच्यासाठी काहीतरी करावं या विचारातूनच आमच्या कुटुंबाने निर्णय घेतला की आपणही श्री गणेशासाठी या शिवस्तीला बोरीचे शेड देऊयात। आणि हा कार्यक्रम 1 ते 1.5 महिन्यापूर्वी आयोजित केला गेलेला होता, परंतु काही कारणास्तव तो झाला नाही आणि आज पुन्हा या कार्यक्रमाचं नियोजन केलं गेलं। तेव्हा कार्यक्रम कॅन्सल झाला तेव्हा मला कळलं की हा कार्यक्रम पुढच्या महिन्यात आज 20 तारखेला हा कार्यक्रम आयोजित होणार आहे। म्हटलं निवडणूक होऊन जातील, काही हो, निवडणुकीचा निकाल काही असो, परंतु इथे या कार्यक्रमाला आपलं जायचंय, कारण आपण जसं श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना केली आहे। जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की श्रीनाथ मस्कोबाचं दर्शन जो घेईल त्याला नक्कीच ते पावतात आणि मला असं वाटतं की माझे पती या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी श्रीनाथ मस्कोबाच्या मंदिराचं बांधकाम करून देईल हा शब्द महाराजांच्या मंदिरामध्ये दिला आणि महाराजांचा गुलाल उचलला आणि महाराजांनी सुद्धा आमच्यावर गुलाल टाकला आणि म्हणून आमचा विजय झाला। पूर गावातून भरघोस असं मताधिक्य लीड मला तुम्ही सर्वच ग्रामस्थांनी मिळवून दिलं। जसं तुम्ही म्हणालात की अनेकाचा नातलग परिवार या गावामध्ये होता, सर्वच उमेदवारांचा होता, परंतु अनेक जणांनी नातलगासोबत शिक्षण पाहिलं, सक्षमता पाहिली आणि मेन जी गोष्ट असते ती तुम्ही इतर उमेदवारांच्या तुलनेमध्ये योग्य उमेदवार तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलाय। कारण एक आवर्जून गोष्ट मी प्रत्येक ठिकाणी सांगते, 2017 साली जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर 2022 साली त्यांचा कार्यकाळ संपला आणि गेले 4 ते 4.5 वर्ष झालं प्रशासन लागू असल्यामुळे आपल्या भागामध्ये जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या माध्यमातून कोणतंही काम झालं गेलेलं नव्हतं। अनेक विकास कामे रखडली गेली होती आणि पुढची 5 वर्ष योग्य माणसाच्या हातात देणंही तेवढंच गरजेचं होतं। जर विकास कामं व्हायची असतील तर योग्य उमेदवार निवडून जाऊन अधिकाधिक निधी सक्षमपणे सभागृहामध्ये आपले विचार आणि विकास कामं मांडून घेऊन येणारा उमेदवार आपल्याला पाहिजे होता आणि हे सर्वच मतदारांनी जाणलं आणि योग्य उमेदवारांना मतदान करून तुम्ही एक सक्षम नेतृत्व जिल्हा परिषदेवर पाठवलं। आपल्या रेटवडी बापभाऊ गटाची सेवा करण्याची संधी तुम्ही सर्वच मायबाप जनतेने मला दिली। नक्कीच या संधीचं सोनं करेल हा शब्द तुम्हाला देते। आपल्या श्रीनाथ महाराजांच्या मंदिराचं भूमिपूजनही आजच्या परवा रविवारी आपण करणार आहोत। जिल्हा परिषद फंडातून जो निधी मी नक्कीच त्या मंदिरासाठी वापरेल आणि आमच्या वैयक्तिक भोगाडे परिवाराकडून सुद्धा श्रीनाथ महाराजांच्या मंदिरासाठी नक्कीच भरघोस आम्ही रक्कम देऊन त्या ठिकाणी मंदिराचं बांधकाम पूर्ण करणार आहोत। जसं शब्द नेहमीच आम्ही देतो त्याला पाळणं आमचंही कर्तव्य असतं। तुमची सगळ्यांची साथ त्यासाठी लाभते, ही खूप आनंदाची बाब आहे। सर्वच तरुण बांधव या ठिकाणी उपस्थित आहे, सर्वांचं खूप कौतुक करते। जेव्हा एक गाव एकत्र येतं, एक संकल्पना पुढे मांडतं, तेव्हाच आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी अनेक अशी भव्य दिव्य मंदिरं उभारली जातात आणि त्याचीच प्रसिद्धी आज इथे येते। त्याबद्दल तुमच्या सर्व पूर्व ग्रामस्थांचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करते। चालू असलेल्या या उत्सवासाठी, हा उत्सव म्हटलं तरी चालेल कारण 2 दिवस झाले हे सगळं सुरू आहे, या उत्सवासाठी, या मंदिरासाठी
तुम्ही केलेल्या कार्यासाठी मी माझ्या वतीने, माझ्या वैयक्तिक भोगाडे परिवाराच्या वतीने, माझे सासरे खरपुडीचे सरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री जयसिंग सोपानराव भोगाडे यांच्या वतीने, आणि ज्यांनी खरंच मला लाखोमोलाचं मार्गदर्शन करत ही उमेदवारी पहिल्यापासून जाहीर केली, ते आपल्या तालुक्याचे लाडके आणि भाग्यविधाते आमदार श्री बाबाजी शेठ रामचंद्र काळे यांच्या वतीने आणि पूर्ण पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करते. इथून पुढे ज्या काही समस्या असतील, मी भरपूर समस्या जेव्हा प्रचार करत होते तेव्हा जाणून घेतल्या. ग्रामपंचायत असतात, ग्रामपंचायत सरपंच सदस्य आपापल्या परीने उत्तमोत्तम काम करत असतात, परंतु समस्या उत्पन्न व्हायला काही वेळ लागत नाही. ज्या होतील, ज्या असतील त्या सोडवण्याचा नक्कीच पुरेपूर प्रयत्न मी करेन, हे आश्वासन तुमच्या मायबाप जनतेला देते आणि थांबते. रामकृष्ण. धन्यवाद.